वचननामा प्रकाशनासाठी 4 जानेवारीला राज ठाकरे सेना भवनात येणार, संजय राऊतांची माहिती. तर विधानसभा अध्यक्षांनी उमेदवारांना धमकावल्याचा राऊतांचा आरोप. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत. बंडखोरांचं बंड थंड करण्यात पक्षांना कितपत यश मिळणार याकडे लक्ष. ठाकरे सेनेच्या आणि मनसेच्या उमेदवारांना आज मार्गदर्शन. आदित्य अमित ठाकरे दुपारी 2 वाजता शिवसेना भवनात देणार कानमंत्र. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार सभांचा जोर वाढणार. प्रमुख पक्षांनी प्रचाराची रणनीती आखली. स्टार प्रचारकांची यादी जाहीर. तर राज्यभरात अनेक मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा मेळाव्यांचं नियोजन. महापालिका मतदानाआधीच एकूण 21 उमेदवार बिनविरोध विजयी. सर्वाधिक 9 जण कल्याण डोंबिवलीत, भिवंडी, अहिल्यानगर, जळगाव, पिंपरी चिंचवड, पनवेल, धुळ्यामध्येही उमेदवार विजयी. छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर. मयत झालेल्या शिक्षकावर पालिकेने सोपवलं निवडणुकीचं काम. प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्यानं कारवाई का होऊ नये अशी बजावली नोटीस. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. उमेदवारांनाही अर्ज मागे घेण्यासाठी धमकावलं जात असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. तर स्वतःचे उमेदवार निवडून आणावेत, केनेकरांचा पलटवार. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. पीएसआय परीक्षेची जाहिरात उशिरा आल्यानं वयोमर्यादा वाढवण्याची विद्यार्थ्यांची मागणी. तर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचाही विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा. साताऱ्यात होत असलेल्या साहित्य संमेलनाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. संमेलनाध्यक्ष विश्वास पाटलांच्या माफीची संभाजी ब्रिगेडची मागणी. कादंबरीतून संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप. लोकलचा पास आता रेल1 ॲपवरून काढता येणार. यूटीएस ॲप कायमस्वरूपी बंद. रेल1 ॲपवरून अनारक्षित तिकीट खरेदी केल्यास प्रवाशांना 3% सूट मिळणार.